तुम्ही बऱ्याच कार्यक्रमाचं निवेदन करता. तर निवेदन करताना त्याचं आयोजन कशा पद्धतीचं असतं, ते कसं मॅनेज केलं जातं त्याबद्दल काय? 2002-3 पासून मी सूत्रसंचालन करायला सुरुवात केली आणि असे बारामतीमध्ये अनेक राजकीय कार्यक्रम सातत्याने होत असायचे, कारण ही दोन्ही मंडळी म्हणजे पवार साहेब असोत, अजितदादा असोत, कोणत्या ना कोणत्या मंत्रिपदावर असायचे. तर मग कार्यक्रमांचा सारखा फ्लो म्हणजे सारखं संख्या असायची आणि त्यात संधी मिळत गेली. मग अनेक वेगवेगळ्या नेत्यांचा कार्यक्रमाचं अँकरिंग केलं. मला स्वतःला असं वाटतं, की काहींच्या मनामध्ये असा एक गैरसमज आहे, की ते फार शब्दबंबाळ, पाल्हाळिक आणि असं अलंकारिक वेगवेगळ्या म्हणी आणि कोट्सचा भडीमार असणारं असं काही बोलणं म्हणजे तेच चांगलं निवेदन. तर मला वाटतं तसं नाहीये. अ, निवेदकाचा रोल हा कार्यक्रमात मिठासारखा असतो असं मला वाटतं. म्हणजे मीठ जर जेवणात अजिबात नसेल तर जेवण बेचव होईल. आपण त्याला अळणी म्हणतो. पण मीठ गरजेपेक्षा जास्त झालं तर जेवण खारट होईल. निवेदकाने कार्यक्रमात निवेदन करताना सूत्रसंचालन आपण जो बोलतो, ही काळजी घेतली पाहिजे, की आपलं बोलणं हे कार्यक्रमाची रंगत वाढवणारं असावं. कार्यक्रम आणखी रंगतदार व्हावा, तो लोकांना असं प्रवाही वाटावा, ह्यासाठी निवेदन असावं. ते अगदीच वृक्षही असता कामा नये आणि अगदीच आपण म्हणतो चारण्याची कोंबडी रुपयाचा मसाला, म्हणजे वक्त्याचं भाषण 3 मिनिटाचं आणि निवेदकाचं त्यामधलं बोलणं 7 मिनिटाचं. तर मग ते अनेक श्रोते म्हणतात, की भीक नको पण कुत्र्यावर. बाबा ती अ, अ, निवेदन नाही केलं चालेल, म्हणजे ते चांगलं वाटायच्या नादात आता आम्हालाही सहन होईना एवढं तसं असतं कामा नये. मग निवेदकाने काय काळजी घेतली पाहिजे, की जो कार्यक्रम चालला त्याचा जॉनर ओळखता आला पाहिजे. म्हणजे कार्यक्रम जर असा आनंदाचा, उत्साहाचा, एक फेस्टिव्ह मोडमध्ये आहे, तर निवेदक स्वतः त्या मोडमध्ये असायला पाहिजे. त्याचं जर फार निवेदन गंभीर स्वरूपाचं असेल, तर कार्यक्रम सुद्धा असा डाऊन होईल. पण कार्यक्रम जर गंभीर स्वरूपाचा आहे आणि निवेदकाचं बोलणं जर थोडंसं टिंगल-टवाळीवालं असेल, तर कदाचित ते थिल्लरपणाकडे झुकू शकतं. कार्यक्रमाचं गांभीर्य कमी होऊ शकतं, असं मला वाटतं. म्हणून त्याने कार्यक्रमाचा टोन पकडला पाहिजे. आनंदाचा उत्सव आहे, जल्लोष आहे, एखादा बक्षीस समारंभ आहे, तर बक्षीस स्वीकारणाऱ्या त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तींनाही वाटलं पाहिजे, की येस म्हणजे भारी मजा आली या कार्यक्रमाला. भाषण करणारी जी मंडळी बोलत असतात, त्यांचं भाषण जर आपण दुसऱ्या माणसाला व्यक्तीला कनेक्ट करून देतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यातलं मला काय आवडलं, त्याचा धागा आपल्याला कुठे त्याच्यामध्ये जोडता येईल का? येणाऱ्या व्यक्तीविषयी मला थोडक्यात काही सांगता येईल का? पण एक सांगेल याच्यामध्ये, नितीन मानगुडे पाटील यांच्या एका व्याख्यानाचं सूत्रसंचालन मी करायला 2006 सालची गोष्ट आहे. दौंडला गेलो होतो, 6 सालची गोष्ट. तेव्हा एकत्र प्रवास करताना त्यांनी सहज अनुभव सांगितला. मी अँकरिंग केलं होतं. थोडंफार बरं झालं असं मला वाटतं. ते म्हटले, "शशांकजी, या निमित्ताने एक अनुभव सांगतो, की बुधाजीराव मुळीक सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन एका ठिकाणी करण्यात आलं होतं आणि एक शिक्षक सूत्रसंचालन उभे राहिले. पण बुधाजीराव मुळीक यांच्या भाषणापूर्वी त्यांना परिचय करून द्यायचा होता. 4 ते 5 मिनिटाचा वेळ त्यांना दिला होता. 5 मिनिटाचा वेळ अपेक्षित होता, पण ते जवळ-जवळ म्हणजे परिचय करून देणारे प्राध्यापक, ते 20 ते 25 मिनिटं बोलले, की मुळीक सरांचं काम कसं, शेतीचे प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था सध्या काय, काय धोरणाने अमुक-तमुक. तर लोकांनाही कंटाळल्यासारखं झालं, कारण लोकांना ह्या गोष्टी मुळीक सरांकडनं समजून घ्यायच्या होत्या, बदोजीराव मुळीक यांच्याकडनं. त्याच्याऐवजी ह्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यामुळं त्यांचाही तो सरसभंग झाला आणि मग वक्त्याला वाटलं, अरे माझा वेळ मला दिला पाहिजे भाषणाचा, तो ह्यांनी खाल्ला तर मी काय बोलू? भाषणाची विनंती जेव्हा ह्यांना केली गेली, तर मुळीक सर माईक समोर आले आणि शांतपणे एवढंच म्हणले, की मला असं वाटलं, की आजच्या भाषणाचा विषय शेतकऱ्यांच्या समस्या हा आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून मला बोलवलंय. पण आत्ता ह्यांचा हे परिचय करून देताना असं माझ्या लक्षात आलं, ह्यांनी जो वेळ घेतला त्याच्यावरनं, की कदाचित आजचा विषय बुधेश्वरराव मुळीक हा आहे आणि वक्ते हे महाशय आहेत. तर मग त्यांनी 25 मिनिटं घेतल्यानंतर मला वाटतं मी आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि त्यांनी बोलणं थांबवलं. निवेदकाने काळजी घेतली पाहिजे. आपलं बोलणं हे कार्यक्रमाला सपोर्टिव्ह असलं पाहिजे. आपण साइड रोलमध्ये आहोत. आपण कार्यक्रमाचा मुख्य नायक नाही ह्याचं भान जर ठेवलं, तर कदाचित ओव्हरलॅप होणार नाही. कदाचित ओव्हरटेक करणार नाही कार्यक्रमाला आणि कार्यक्रम अजून छान होईल. त्याच्याकडे चांगला शब्दसंग्रह असावा. तो त्या कार्यक्रमामध्ये जशी देहबोली अपेक्षित आहे, तशा पद्धतीने त्याने वावरणं अपेक्षित आहे आणि नेमकी मार्मिक उदाहरणं तिथं योग्य ठिकाणी काही वाक्य, काही ओळी त्याला पेरता आल्या पाहिजेत, असं मला स्वतःला वाटतं.